हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. खास करून आजचा विषय इतका महत्त्वाचा आहे. घरातल्या प्रत्येक स्त्रीने जी मी कामे सांगणार आहे ती रात्री झोपण्यापूर्वी जरूर करायची आहेत बरं का. आणि या गोष्टींमधून तुम्हाला इतका छान इफेक्ट दिसणार आहे की ती चांगला अनुभव येतो तो तुम्ही मला लवकरच कमेंटमध्ये सांगताल. तत्पूर्वी आपल्या प्रत्येक ग्रुपमधील प्रत्येक गृहिणीने कमेंटमध्ये जय महालक्ष्मी जरूर लिहा. महालक्ष्मीचा जय जयकार या ग्रुपवरती आपण जेव्हा करू तेव्हा साक्षात आपल्यातली लक्ष्मी जी आहे, लक्ष्मी तत्व शुक्र ग्रह आपला ॲक्टिवेट होणार आहे. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी काय करूया हे आता जाणून घेऊया. कारण साक्षात घरातली लक्ष्मी कोण आहे? तर आपणच. गृहिणी ही घरातली लक्ष्मी आहे, अन्नपूर्णा आहे, पैसे वगैरे व्यवहार सांभाळणारी माता लक्ष्मी आहे आणि यासोबतच मुलांना जपणारी, मुलांचं संगोपन करणारी देखील लक्ष्मीचाच अवतार आहे. तो म्हणजे संतान लक्ष्मी. अष्टलक्ष्मी घराच्या आठही दिशांना निवास करत असतात. ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा फोटो नसेल तर त्यांनी जरूर शुक्रवारी तो खरेदी करावा. पंचामृत जे आहे त्या पंचामृताचा शिंपडा करून, फोटो साफ स्वच्छ करून, पाण्याने साफ करून मग लक्ष्मी मातेला गुलाबाचं अत्तर लावायचं आहे फोटोमध्ये प्रत्येक लक्ष्मीच्या रूपाला आणि त्यानंतर विधिवत पूजा करून लाल गुलाबाचं पुष्प अर्पण करायचं आहे. आणि त्या फोटोला कमळगट्ट्याची माळ ही जरूर घालायची आहे. म्हणजे 108 कमळ पुष्प आपण लक्ष्मी मातेला अर्पण केले असा त्याचा अर्थ होतो. म्हणूनच आजचे जे विषय आहे तुम्हाला म्हटलं मी खूप असा गंभीर आणि महत्त्वाचा विषय आहे. पैसा, लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग. ज्या मार्गाने रात्री लक्ष्मी माता आपल्या घरात निवास करत असते त्या ठिकाणी काय करायचं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असताल, प्रथमच व्हिडिओ पाहताय किंवा रोज व्हिडिओ बघताय पण अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे, अशा पण भरपूर मैत्रिणी आहेत. तर चला लगेच सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन देखील सोबतचं बेल आयकॉन तुम्ही चालू करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल. आता माता लक्ष्मी जेव्हा पैशाचा भांडार आपल्या घरामध्ये भरते ना, तेव्हा इतका भांडार भरते की आपण त्या गोष्टीची गणती देखील करू शकत नाही. काही अंशी आपल्याला असं वाटतं माझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे. आपण ज्या गोष्टी नाही आहेत त्याकडे लक्ष देतो, पण ज्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध झालेल्या आहेत त्या गोष्टींकडे आपण कधीच लक्ष देत नाही. तर हा आपला दृष्टिकोन घरातल्या गृहिणीने सगळ्यात पहिल्यांदा बदलायचा आहे. कारण शास्त्रामध्ये वास्तूला खूप विशेष महत्त्व आहे आणि या वास्तूमध्ये घरातली गृहिणी जो विचार करते किंवा ज्या विचारांची देवाणघेवाण होते अन्न वगैरे बनवताना, त्या अन्नामध्ये ते विचार शिरतात. त्या प्रकारेच तिथल्या घरातलं वातावरण असतं. ते म्हणतात ना, जैसे खावे अन्न तैसे व्हावे मन. म्हणूनच तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की या म्हणीनुसार सदैव प्रसन्न राहण्याचा विचार करायचा. मला हेच नाही आहे, आता ही वस्तू नाही आहे, ते नाही आहे. जसं असेल तसं तुम्ही आनंदाने ते जेवण बनवायचं आहे. आणि लगेचच आज असं बनवलं आनंदाने उद्या इफेक्ट दिसणार का? तर नाही. हळूहळू या गोष्टींमध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट स्वतः अनुभवताल. कारण वास्तूमध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणतो तर वास्तू तथास्तु अशी म्हणत असते. ही गोष्ट प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवायची आहे. म्हणून माझ्या मैत्रिणींना मला हे सांगणं आहे, सुख संपन्नता तर आपल्याला पाहिजेच, पण ती सुख संपन्नतेची बरसात कशी करायची हे आपल्याच हातात आहे आणि तो लाभ लक्ष्मी मातेकडून कसा घ्यायचा याचं नॉलेज आज मी देत आहे. माझ्याकडे जे आहे ते किंवा मी जे वापरते ते. पहिली गोष्ट, रात्री झोपताना किचन वटा वगैरे साफ केल्यानंतर किचनमध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. जेव्हा लक्ष्मी मातेचा तुम्ही फोटो आणलेला आहे, विधिवत दर शुक्रवारी पूजा करताय, त्यानंतर हे देखील उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे आहेत. किचनमध्ये पाण्याचं भरलेलं भांडं ठेवायचं. शास्त्रानुसार रात्री झोपताना स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णेचा वास असतो आणि पाण्याचं जर भांडं आपण तिथे भरून ठेवलं तर पितृ देखील तृप्त होतात, पितृ देखील शांत होतात, आपल्याला आशीर्वाद देतात आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद मिळतो. म्हणून तुम्ही पाणी भरून ठेवायचं आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे हे पाणी भरून ठेवल्यामुळे
कर्जासंबंधीच्या समस्या ज्या आहेत ना, कर्ज वारंवार वाढते वगैरे, तर त्या गोष्टींमधून आपल्याला मुक्तता मिळते. काहीतरी त्यातून सोल्युशन मिळू लागतं हळू-हळू. पैशांसंबंधीचे जे कामं होती, जे अडथळे होते, जे काही ना काही गोष्टींमुळे अडकत होते, ते सुद्धा हळू दूर होऊन जातात आणि आर्थिक संकट नष्ट होऊन लाभच लाभ प्राप्त होण्याची संभावना खूप पटीने वाढतात. म्हणून तुम्ही हे उपाय हळू सुरू करा. एखादं भांडं भरून ठेवा, कळशी वगैरे, तांब्याचं भांडं किंवा काचेचं बाउल वगैरे भांडं मोठं असेल असं. ते आपल्या किचन ओट्यावरती भरून ठेवायचं आहे आणि मग झोपायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची, जेव्हा आपण दिवसभर बाथरूमचा वापर करतो म्हणजे अंघोळीचं बाथरूम, तिथे काय करायचं आहे संध्याकाळी झोपण्यापूर्वी एकदा जरूर जायचं. आपण जेव्हा हातपाय वगैरे धुवून स्वच्छ करतो, बाथरूममध्ये जर रिकामी बादली असेल, तर ती लगेच भरायची आवर्जून. न विसरता, न कंटाळा करता. कारण वास्तूनुसार रात्री बाथरूममध्ये जर रिकामी बादली असेल, तर ती अशुभ मानली जाते. रिकामी बादली कधीच ठेवू नये. जर ती बादली दिवसभर रिकामी असेल, तर ती पालथी घालून ठेवायची आहे आणि रात्री ती भरून ठेवायची आहे. बाथरूममध्ये रिकामी बादली जर तुम्ही ठेवत असताल, तर अनेक संकटांचा सामना करावा लागतो, असं वास्तुशास्त्र सांगतं. ही खूप महत्त्वाची बाब आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं, की जेव्हा बाथरूमचा वापर होतो, बाथरूमच्या बादलीचा जेव्हा वापर करून त्याचं काम संपतं, तेव्हा ती बादली उलटी करून ठेवायची असते. म्हणजे पालथी घालून ठेवायची. तुम्ही बघितलं असेल गावाकडं वगैरे सगळे सांगतात. मोठी माणसं आपल्याला सांगितलेले आहे, खास करून आपली आई, आजी वगैरे. म्हणूनच तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. यामुळे काय होतं, की जी नकारात्मक असते ना ऊर्जा, ती नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो, जेव्हा ती सरळ बादली उलटी करून ठेवतो. पण रात्री मात्र पाण्याने भरायची हां. रात्री भरायची, दिवसभर पालथी करून तुम्ही ठेवू शकता. त्यानंतरची दुसरी गोष्ट, ती म्हणजे मुख्य जे प्रवेशद्वार आहे, तिथे संध्याकाळी दिवा लावतो ना आपण, तो भरून ठेवायचा. म्हणजे काय करायचं, रात्री झोपताना बघायचं, त्यात थोडं तेल वगैरे आहे का, थोडं जास्त ठेवायचं, जेणेकरून अंधार होणार नाही आपल्या दरवाजामध्ये. रात्री 12 पर्यंत तरी 12-1 पर्यंत. आपोआप 12-1 वाजता तो दिवा विझून जाईल. असा रोज संध्याकाळी दिवा लावायचा आहे. खोलगट असा दिवा घ्या तुम्ही विकत थोडा मोठ्या साईजचा आणि घराच्या मुख्य दरवाजावरती कधीच अंधार होणार नाही, अंधारं घराचं प्रवेशद्वार नसावं यासाठी हे करायचं आहे. सोबतच बाहेर प्रवेशद्वारावर लाईट देखील अनेक जण लावतात. तसं पण तुम्ही करू शकता. याशिवाय असं केल्याने काय होतं, दिवा जेव्हा आपण लावतो बलापेक्षा, माता लक्ष्मी प्रसन्न होते. या दारामध्ये अंधार नाहीये, तर माझ्यासाठी दिवा लावलेला आहे, हे बघून माता लक्ष्मी घरामध्ये अखंड वास्तव्य करते. म्हणून हा एक उपाय करायचा आहे. त्यानंतर शेवटचा उपाय म्हणजे माता लक्ष्मीसाठी आणि दक्षिण दिशेला आपल्या पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. घरातल्या अंगणामध्ये, बाल्कनीत वगैरे हा लावायचा आहे पितरांच्या निमित्त. नाही जमलं तर दर शनिवारी तरी आणि अमावास्येला हा दिवा जरूर लावायचा आहे पितरांच्या निमित्त. दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. तर अशा प्रकारे घरातल्या गृहिणीने जर हे साधे सोपे नियम पाळले, तर खूप छान होतील. या गोष्टी तुम्हाला कळत नकळत इतके चांगले रिझल्ट देतील ना, की तुम्ही स्वतः म्हणताल, की या गोष्टींमुळेच मला पॉझिटिव्हिटी जाणवतीये. घरातली चिडचिड कमी झाली आहे. खाल्लेलं जे आहे त्याच्याने आजार नाही निर्माण होते, तर आनंद निर्माण होते. कारण तुमच्या विचारशक्तीत बदल झालेला आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.